छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या तिजोरीत सुमारे 6.5 कोटी रुपयांचा निधी जमा असतानाही त्याचा वापर रखडल्याचं समोर आलंय। वित्त आयोगाच्या निधीवरील बंधनांमुळे विकास कामांवर परिणाम होत असून अनेक योजना ठप्प झाल्या आहेत। निधी खर्चासाठी मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी आणि प्रशासकीय प्रक्रिया यामुळे आर्थिक घडी सावरण्यास उशीर होत असल्याचं चित्र दिसून येतंय। छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेला वित्त आयोगाकडून प्राप्त झालेल्या तब्बल 6.5 कोटी रुपयांचा निधी सध्या तिजोरीतच पडून असल्याचं समोर आलंय। निधी उपलब्ध असतानाही त्याच्या वापरावर असलेल्या विविध अटी आणि बंधनांमुळे विकास कामांना मोठा फटका बसतोय। जिल्हा परिषदेकडून राबवण्यात येणाऱ्या अनेक महत्त्वाच्या योजना केवळ निधी खर्च न झाल्यामुळे रखडल्या असून काही ठिकाणी कामे अर्धवट अवस्थेत सापडली आहेत। वित्त आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार निधीचा वापर करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर अनेक प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात। मात्र या प्रक्रियांना होत असलेल्या विलंबामुळे निधी असूनही कामे सुरू होऊ शकत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। दरम्यान मिळालेल्या निधीच्या वापरावर कडक बंधने असल्याने तो इतर कामांसाठी वळवता येत नाही। त्यामुळे ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद स्तरावरील विकास कामांवर परिणाम होतोय। याचा थेट फटका ग्रामीण भागातील नागरिकांना बसत असून पाणी पुरवठा, रस्ते, स्वच्छता यासारख्या मूलभूत सुविधांच्या कामांमध्ये अडथळे निर्माण झालेत। प्रशासनाकडून निधी योग्य पद्धतीने आणि नियमानुसार खर्च करण्याचा प्रयत्न सुरू असला तरीही वाढत्या विलंबामुळे जिल्हा परिषदेची आर्थिक घडी विस्कटल्याची चर्चा रंगू लागली आहे। त्यामुळे हा निधी लवकरात लवकर खर्च करून प्रलंबित कामांना गती देण्याची मागणी आता जोर धरतीये।